रामकृष्ण हरी मंडळी, चला संत अभंग एक्सप्लेनेशनच्या या सिरीजचा आज पहिला दिवस. श्री संत ज्ञानेश्वरांनी रचलेले हरिपाठाचे अभंग इतके प्रसिद्ध आणि व्याख्यात आहे की त्यांचा काही वेगळा परिचय ओळख करून देण्याची गरजच नाही. हरिपाठाचे हे अभंग प्रतिदिनी प्रत्येकाच्या घरात पठण होतात. अभंगाची भाषा साधी, सोपी आणि सरळ आहे, तरीही अर्थबोध होण्यासाठी कठीण जाते. कारण शब्दशः अर्थ वेगळा आणि भक्तिशास्त्राचे आणि अद्वैताचे सर्व तत्त्वज्ञान सामावलेल्या या अभंगाचा गूढ अध्यात्मज्ञानाने समजलेला अर्थ वेगळा. तरी आपण आज घेतलेला अभंग हा हरिपाठातील पहिला अभंग आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीच्या वेळी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुम्ही नित्य नियमाने दररोज देवाच्या दारात उभा राहण्याचा यत्न करा. याने तुम्हाला चारी मुक्ती प्राप्त होतील. आता प्रश्न असा की मुक्ती मिळवणं इतकं सोपं आहे का हो? म्हणजे स्वतः ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तर खरंच असेल ना. मग काय, दररोज उठायचं, मंदिरात जाऊन उभं राहायचं, गाभाऱ्यात गेलं म्हणजे देवाच्या दारातच गेलं ना. आता आपण देवाच्या दारात गेलो तर आता आपल्याला मुक्ती मिळणार, हो ना. किती सोपं आहे. तर या अभंगात सांगितलेल्या देवाचे दार म्हणजे देवळाचे दार नाही हो, तर हरिभक्तीचा, हरिप्राप्तीचा एक मार्ग आहे. भक्तीने, श्रद्धेने त्या हरीला शरण जाणे म्हणजे त्याच्या दारात जाऊन उभे राहणे. फक्त क्षणभर इंद्रिये, मन, बुद्धी एकत्र करून त्याचे ध्यान करणे, नामजप करणे, मुखाने हरिहरीचा जाप करणे. भगवंताच्या नामाचा जप केल्याने अगणित पुण्य मिळते. त्याची गणना कोण करणार? थोडक्यात ज्ञानेश्वर महाराज येथे म्हणतात की देवाच्या नावाने समुद्रात दगडही तरले, त्याचे नाव तुम्हाला या भवसागरातून का नाही तरून नेणार? आणि तुम्हाला त्याच्या नावाचा जप करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही हो. तुम्ही संसारात राहून, तुमच्या घरात राहून, घरातली कामे करता करता त्या हरीच्या नावाचा जप करू शकता. वेदांनी, शास्त्रांनी याला संमती दिली आहे. आणि शेवट माऊली म्हणतात की श्री व्यासांनी वैदिक अद्वैतज्ञान हे रंजक कथा स्वरूपाने महाभारतात व 18 पुराणे यामध्ये सामान्य लोकांच्या कल्याणासाठी सांगितले आहे. कुंती मातेच्या आणि पांडवांच्या निष्ठा, श्रद्धा आणि भक्तीमुळे त्यांना कायम श्रीकृष्णाचा सहवास लाभला आणि श्रीकृष्णांनी त्यावर येणारी प्रत्येक विघ्न सारली. तर हा आहे नामजपाचा महिमा. यासाठी सर्वांनी दिवसातील काही काळ, क्षणभर त्या पांडुरंगा परमात्म्याच्या नावाचे स्मरण करावे, त्याच्या नावाचा जप करावा. या कलियुगात तोच एक मुक्तीचा आणि सुखाचा मार्ग आहे. तर बोला, राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी.